नमस्कार. आरोग्यनीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेमध्ये मी सरिता सुहास निकम सहभाग घेत आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला आज रानभाजी आंबाडा याविषयी ती कशी बनवायची आणि तिचे फायदे काय आहेत ते थोडक्यात सांगणार आहे. तर आपण ही आंबाडीची भाजी आहे ती नावाप्रमाणे थोडी आंबट असते, पण खायला एकदम चविष्ट, रुचकर आणि स्वादिष्ट असते. तर तिचे फायदे पण खूप आहेत. त्या फायद्यामध्ये पहिलं म्हणजे एक आपला बॅड कोलेस्ट्रॉल असतो तो कमी होतो, रक्तदाब कमी होतो, त्याचप्रमाणे डोळ्याचे आरोग्य सुधारते, केसांचे आरोग्य सुधारते. असे खूप सारे फायदे आहेत, पण आपल्याला आता तेवढा वेळ नाही आहे. तर पण हे ना किडनी स्टोन असेल त्या लोकांनी ही भाजी खाऊ नये. आणि मुख्य म्हणजे ही भाजी करताना ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आणि तांब्याच्या भांड्यामध्ये करू नये. आता चला, ही आहे आंबाडीची भाजी. आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ती मी शिजवून घेणार आहे. जास्त घेऊ नको दीदी, कारण 8 मिनिटातच करायचं. भाजीमध्ये थोडा काळा वाटाणा टाकायचा आहे आणि थोडे शेंगदाणे टाकायचे आहेत. त्यासाठी मी हे वाटाणा सकाळी भिजत टाकला होता. आता तो छान भिजलाय. आता तोही मी शिजवून घेणार आहे. तसेच हे आपले शेंगदाणे आहेत. शेंगदाणे पण छान हे केलेत, भिजून छान फुगलेत ते. आता ते पण मी शिजवून घेणार आहे. ही आंबाड्याची भाजी आता मी चांगली ती शिजवून घेतली आहे. आता ना आपण हे सगळं पाणी असं काढून घ्यायचं, कोरडी करायची सगळी, म्हणजे त्याचा आंबटपणा असतो ना तो जातो. चिंचेसारखा वाटतो. हो, अशी व्यवस्थित करायची ती. कधी सुट्टी करायची, परत पिळून घ्यायची आणि सुट्टी करायची. हे शेंगदाणे पण मी शिजवून घेतले, ते काळा वाटाणा पण मी शिजवून घेतलाय आणि इथे कांदा कापून घेतला, लसूण घेतला आणि मिरची घेतली. आता आपण ही भाजी फोडणी टाकूया. आता आपण आंबाडीची भाजीला त्या फोडणी घालूया. इथं मी तेल टाकते. तेल थोडं जास्त टाकायचं. अजून तेल थोडं जास्त टाकावं लागतं. एकदम सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. खूप रुचकर लागते भाजी. डाएटची पण आहे. कढलं की मग कांदा टाकायचा. कांदा आता चांगला भाजायला लागलाय. आता त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आणि लसूण पण थोडा वेळ भाजून घ्यायचा, भाजू द्यायचा. लसूण भाजतेला खूप खमंग वास येतोय. आता त्यामध्ये ना आपण मिरच्या टाकायच्या. हिरवी मिरची चालते, पण माझ्याकडे या लाल मिरच्या होत्या. त्या हिरव्या भाजीत ना हिरवी मिरची पटकन दिसत नाही ना, म्हणून मी खाल्ली जाते, म्हणून मी लाल मिरच्या माझ्याकडे होत्या, म्हणून मी ह्या लाल मिरच्या टाकल्या. तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता.
आता आपण त्यामध्ये ही सुट्टी केलेली भाजी टाकूया. ही भाजी खूप घ्यावी लागते कारण ती शिजल्यानंतर एवढीशी होते. माझ्या घरी कोण जास्त लोक खात नाही म्हणून मी थोडीशीच माझ्या वहिनीने पाठवलेली. मलाच आवडते ती भाजी. आता हे टाकल्यानंतर हे पण जरासं भाजून घ्यायचं आणि मग आपण हे केलेले शेंगदाणे, शिजवलेले शेंगदाणे प्रमाण बघून टाकायचं आणि काळा वाटाणा. आणि आता वरून मीठ टाकायचं. वरून मीठ टाकायचं. मी सगळ्या जेवणाला सेंधा नमकच वापरते त्यामुळे मी सेंधा नमक टाकते. तुम्हाला कुठलं तुम्ही वापरत असाल ते नमक टाकू शकता. आपण भाजी वगैरे सगळं शिजवून घेतलेलंच असते ना त्यामुळे नुसतं असं थोडंसं परतायचं. त्याला जास्त वेळ नाही लागत. सगळं एकमेकात असं हे झालं पाहिजे तोपर्यंतच परतायचं. झाली आता आपली भाजी तयार. ज्वारीच्या भाकरी आणि भाजी तुम्ही खाऊ शकता. एखाद्या आजारी माणसाच्या तोंडाची चव गेली असेल ना तर ही भाजी आणि भाकरी त्या माणसाला द्या. रानभाजी आंबाडी आणि ज्वारीची गरमागरम भाकरी तयार. कशी वाटली मला कळवा.